कहा था ना मैंने, कुछ नहीं होगा। कितना डरती हो रीमा के लिए। मैं भी क्या पूछ रही हूँ, माँ का दिल है, घबराता ही है। मला पण प्रोमिताच्या वेळेला असंच व्हायचं। बहुत डरती थी मैं, बहुत ख्याल रखती थी उसका। लेकिन एक बात कहूँ, तुम बच्चों का कितना भी ख्याल रखो, उनका उनका हाथ पकड़ कर रखो, कितना भी ध्यान रखो, लेकिन जब बच्चे बड़े हो जाते हैं ना, तो दूर ही चले जाते हैं अपनी माँ से। नाहीच आपल्या आईजवळ राहत। अपना करियर जो करना होता है उन्हें, तो अपनी माँ को भूल ही जाते हैं। कभी कभी ऐसा लगता है कि अपने बच्चे बड़े ही ना हो, बस उतने ही रहे, छोटे से। एक बात कहूँ, माँ होने के नाते तुम्हारी बच्चियां अभी छोटी हैं ना, तो उन्हें तुम्हारा ज्यादा से ज्यादा समय देना, क्योंकि ये वक्त वापस नहीं आता। अरे रो क्यों रहे हो? रो कुठे होतात? हे असं बांधून का ठेवलंय मला? मला सांग, तुझं नाव काय? म्हणजे तुझं नाव काय? अद्वैत, आणि मी कोण आहे? इंद्राणी हत्या। ते काय आहे सगळं? कुठे होतं पण हे कुंकू वगैरे काय चाललंय? आधी तू मला सांग, आपण कुठे आलो आणि कशासाठी? कलकत्त्याला ती मैथिली बरोबर आलो आपण। ती खरी आहे की नाही ते बघायला। आपल्याला कोणी पाठवलं इथे? ते पण काय चाललंय हे सगळं? मला हे सगळं काय विचारतं आणि बांधून का ठेवलंय मला? तू आधी मला सांग, आपल्याला इथे पाठवलं कुणी? नेत्रा, देवी आई, आज माझ्या मनातल्या रीमाबद्दलच्या सगळ्या शंका दूर झाल्या। काय आई, मला खूप छान वाटतंय आणि मला माहिती आहे सगळं तुझ्या आशीर्वादामुळे होतं। तुझ्या आशीर्वादामुळे आता माझ्या रीमाला कोणत्याही दैवी गोष्टीचा त्रास होत नाहीये। ही तुझीच कृपा आहे आई। कृपा त्रिनयनेची नाही, माझी आहे। या अजेय अजोड शतग्रीवची। त्रिनयनेच्या लेकी या शतग्रीवने तुझ्यासाठी काय चक्रव्यूह रचलंय ना, कधीच कळणार नाही तुला। आणि जेव्हा कळेल तेव्हा त्रिनयनाच काय, संपूर्ण देवलोक अवतरलं ना, तरीही त्याचा काही उपयोग होणार नाही। माझ्या दोन्ही बाळांच्या पाठीशी अशीच कायम राहा आई। ईशाचं तू बघ, पण रीमाच्या पाठी स्वतः शतग्रीव असणार आहे। आपण अजूनही कोलकात्यातच आहोत। आपल्याकडे खूप कमी वेळ आहे अद्वैत, आपल्याला लगेच घरी जायला हवं। पाणी पिऊन घे। पाणी नाही प्यायला इसका बस। कालपासून आपण इथेच आहोत, घरच्यांशी पण काही बोलणं नाही झालं। ही अजून जिवंत कशी? हॅलो आत्या, तुम्ही कुठे आहात? आणि अद्वैत साहेब, आम्ही कोलकात्यातच आहोत अजून, पण मला सांग, तू कशी आहेस? आणि ईशा रीमा कुठे, त्या कशा आहेत?
आता एवढा वेळ का लागला? सगळं ठीक आहे ना? हो, हे बघ, आम्ही दोघं सुखरूप आहोत. बरंच काही घडून गेलं इथे. पण मला आधी सांग, ईशा रीमा कशा आहे? तू कशी आहेस? बरं आहे घरी. आता मला सांगा तिथे काय घडलं? मी आल्यावर सगळं सांगेन तुला. पण एक गोष्ट नीट लक्षात ठेव. ईशा आणि रीमाची काळजी घे. आणि काहीही झालं तरी मी येईपर्यंत त्या दोघींना इतर कुणाच्याही हातात द्यायचं नाही. कुणाच्याही म्हणजे अगदी कुणाच्याही नाही, कळलं? आत्या पण एवढं काय झालंय? विरोचकाचा वध झालाय, पण त्याहूनही खूप मोठं संकट आपल्यावर आलंय. काय? शतग्रीव आलाय. शतग्रीव? हे बघ, मी आल्यावर सगळं सांगते तुला. पण आता मी जे सांगितलंय ते लक्षात ठेव. ईशा आणि रीमाची काळजी घे. त्या दोघींना कुणाकडेही देऊ नकोस. आता तुम्ही लवकर पोहोचा इकडे. हो, आम्ही येतोय. त्या शतग्रीव म्हणजे